कुरेशी समाजानं जनावरांची खरेदी विक्री बंद केल्यानं पशुपालक जनावरं गोशाळेत आणून घालत आहेत। त्यामुळे गोशाळांना गाईला ज्याप्रमाणे 5 रुपये अनुदान देण्यात येतं त्याप्रमाणे प्रत्येक जनावरासाठी अनुदान देण्यात यावं अशी मागणी शेतकरी आणि गोशाळा चालकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। सध्या अनेक ठिकाणी जनावरांना चारा पाणी देखील उपलब्ध नाहीये। त्यामुळे काही शेतकरी आणि पशुपालक हे जनावरे गोशाळेमध्ये आणून घालत आहेत। त्यांना चारा आणि पाणी आणायचा कुठून असा सवाल देखील काही शेतकऱ्यांनी केला आहे। काय मागणी आपली? आमचं निवेदन असं होतं की आम्ही जालना जिल्ह्यामध्ये 18-20 गोशाळा ज्या आहेत त्या गोशाळांना गव्हर्नमेंट मार्फत 50 रुपये जनावरांप्रमाणे अनुदान मिळते। परंतु एवढं तुटपुंजे अनुदान आहे ते की त्यामध्ये फक्त ते गाईला मिळते। परंतु आता काय झाले, या 1 महिनाभरापासून जे कुरेशी समाज जो होता त्या समाजाने जनावर घेणं देणं विक्री करणं बंद केलेत। त्यामुळे काय व्हायलंय की आता गाय असू, म्हैस असू, बैल असू, या सर्व जनावर गोशाळेमध्ये लोक जनता आणून घालायली। तर तेवढं काही आमच्या गोशाळेवाल्याला पेलणारा विषय नाहीये। तर आमच्याकडे जो स्टॉक असतो चाऱ्याचा किंवा भुसाचा काय जे असेल जनावराला खाद्य ते असते जास्तीत जास्त महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने पुरण्यापुरतं। परंतु असे जर लोक जनावर आणून घालू लागले तर आमच्याच्याने त्यांना पोचणं शक्य नाही। म्हणून शासनाने या गोष्टीकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि आता या सर्व जनावरांना गाय असू, म्हैस असू, बैल असू, बोळे असू, या सर्वांनाच जसं गाईला 50 रुपये रोजाचं अनुदान देतो तसं प्रत्येक जनावराला 50 रुपये रोजाला अनुदान जर दिलं तरच आम्ही या गोशाळा चालू शकतो। नाहीतर आमची गोशाळा चालवणं आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे। कारण आपण या कुरेशी समाजाने पूर्णपणे बाजार बंद केले। बाजारामध्ये जरी कोणी शेतकऱ्याला जरी एकमेकाला बैल घ्यायचा असेल तरी बाजार बंद असल्यामुळे तो शेतकरी सुद्धा आमच्यापर्यंत येत नाही। आणि मग आम्ही एवढे जनावर गोशाळेमध्ये ठेवणार कसे? या पद्धतीचं निवेदन आम्ही आता वरती जाऊन कलेक्टर साहेबाला दिले। या निवेदनाचा विचार केला जाईल। पांढरपूर गोशाळा म्हणून जो AW फेडरेशन यांनाही आम्ही आता निवेदन देणार आहे। तसंच ते कृषी विभागाला पण हे निवेदन देणार आहे, पशुसंवर्धन विभागाला सुद्धा हे निवेदन देणार आहे। तर आमची एवढीच विनंती आहे की गाई तर वाचल्याच पाहिजे, जनावर तर वाचलेच पाहिजे। कारण वाचण्यासाठीच आम्ही गोशाळा उघडल्या। परंतु या गोशाळा जर कुठलंही अनुदान मिळालं नाही तर गोशाळा सांभाळणं शक्य होणार नाही आणि जनावरांची कत्तल झाल्याशिवाय राहणार नाही। तर कत्तल झाल्यापेक्षा जर अशी उपाशी मारायची वेळ आली, शेतकरी काही आता जनावर सांभाळू शकत नाही। कारण शेतकऱ्याकडे कुठे जमिनीत बांध राहिला नाही, गायरान जमिनी सगळ्या काढलेल्या आहेत, गायरान जमिनी नाहीत। मग आता जनावर सांभाळायचे कसे? चाऱ्याचे भाव एवढे महाग झालेले आहे। म्हणून शासनाला आमची विनंती आहे की शासनाने लवकरात लवकर यावर कुठला तरी एक निर्णय घ्यावा। एवढेच बोलतो आणि 2 शब्द संपवतो। माझं नाव विठ्ठल शामराव खैरे, माजी सरपंच राणी विच्चेगाव, सावित्रीबाई फुले गोशाळा अध्यक्ष।